नमस्कार. मागील 3 महिन्यापासून बुद्धविहार महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलनासंबंधी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2 फरवरी पासून बोधगयाला फार मोठं एक धरणे आंदोलन भारतातील अनेक बुद्धांच्या धम्मगुरू म्हणजे भंतेजीच्या माध्यमातून चालू होतं, आधी चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपूरला सुद्धा गेल्या 1 जुलैपासून नागपूरला संविधान चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम भंते चंद्रकीर्ती, त्याचप्रमाणे पद्माकर दलवीजी आणि इतर भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, इतर संघटना, नागपुरातील तमाम बौद्ध बांधव, आंबेडकरी जनता, विचारवंत, लेक्चरर, वकील, इंजिनियर, डॉक्टर मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. आज त्या ठिकाणी 37वा दिवस आहे. तो एक भाग झाला त्या निमित्तातून. आणि दुसरा भाग दीक्षाभूमी सौंदर्यीकरणाकरता देखील धरणे आंदोलन चालू आहे. तिसरा भाग येत्या विजयादशमीला त्या ठिकाणी जी बौद्ध बांधवांची, आंबेडकर वगैरेची जी व्यवस्था होत असते ती व्यवस्था अजूनपर्यंत त्या ठिकाणी प्रशासनाने काही केलेली नाही आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा काही अडचणी आहेत, उणीवा आहेत आणि त्या भरून काढण्याकरता या ठिकाणी काल माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून आम्ही ते मांडलेलं आहे. आणि म्हणूनच आज जाहीररित्या सर्व आमच्या सोयी सवलतीची दखल घेतली पाहिजे याकरता आमच्या या आंबेडकरी विचारवंत साहित्यिक मंडळी या ठिकाणी आलेली आहे. तर प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थितांमध्ये आज पत्रपरिषदेला संबोधन करणारे सन्माननीय इंजिनियर पद्माकर दलवी साहेब, कुलदीपजी रामटेके साहेब, अशोक सरस्वतीजी, मी भीमरावजी पुसे, प्रदीपजी नगराळे, अशोक सरोजताई आटलावे आणि दिनेश गोडघाटे, आदरणीय माजी हेल्थ ऑफिसर डॉक्टर अशोक कुरकुडे सर, त्याचप्रमाणे नागपूर शहर वंचित आघाडीचे सन्माननीय मंगेशजी वानखेडे साहेब आणि प्रकाश कुंभे, विजय बेसरामजी, सुधा बेसरामजी आणि नागपूर शहर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष जे.आर. दोरगोलेजी, डॉक्टर विना नगराळे या ठिकाणी ही सर्व मंडळी आपल्याला संबोधन करणार आहेत. तर मी प्रास्ताविक करण्याकरता सन्माननीय इंजिनियर पद्माकर दलवी सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या पत्रपरिषदेचं आपण प्रास्ताविक करावं. सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया संपादक आणि पत्रकार बंधूंनो, आपणा सर्वांना जय भीम, नमस्कार. आज या ठिकाणी भीमरावजी पुसे यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 5 महिन्यापासून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी या देशामधील आणि जगामधील सर्व बौद्ध जी काही मंडळी आहे
आणि बहुजन समाजामधील लोक हे महाबोधी महाविहार मुक्ती व्हावं याच्यासाठी लढा देत आहेत. त्याचबरोबर आम्ही नागपूरकर मंडळी ज्याप्रमाणे महाबोधी महाविहार आमच्या श्रद्धेचं स्थळ आहे, त्याच पद्धतीने नागपूरची पवित्र दीक्षाभूमी देखील आमच्यासाठी पवित्र असं स्थळ आहे. तर ह्या दोन्ही ठिकाणाचं महाबोधी महाविहार मुक्ती व्हायला पाहिजे आणि दीक्षाभूमीच्या ज्या काही विविध समस्या आहेत त्या समस्यांच्या बाबतीमध्ये एक आपणासमोर आमच्या समस्या व्यक्त कराव्यात आणि तुमच्या माध्यमातून शासन प्रशासनापर्यंत ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्याचबरोबर पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आमच्या मागण्या पोहोचाव्यात ह्या उद्देशाने आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. बंधूंनो, ह्याच्या महाबोधी महाविहाराचा जो काही मुद्दा आहे आमचे कुलदीपजी रामटेके साहेब आपल्यासमोर हे करणार आहे. तत्पूर्वी मी दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये मॅडम देखील सांगणार आहे, परंतु थोडा शॉर्टमध्ये सांगतो. गेल्या वर्षी आपल्याला माहिती असेल धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस आला होता आणि त्या पावसामुळे आमच्या बौद्ध जनतेची आणि तमाम जो बहुजन समाज येतो त्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनी एक नतमस्तक होण्यासाठी त्यांचे फार हाल झाले. चिखल आणि चिखलानी कपडे माखलेत आणि जे काही सुविधा आवश्यक असतात, संडास बाथरूम, त्या अपुऱ्या पडल्यामुळे अत्यंत दुर्गंधी आणि रोगराई पसरते काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर त्या परिस्थितीचं पुन्हा हे होऊ नये, पुनश्च तशी पुनरावृत्ती ह्याच्यासाठी ह्या सरकारचं आणि इथं जे नागपूरचं महानगर किंवा कलेक्टर हे प्रशासकीय जे आहेत व्यक्ती यांच्या समोर आमच्या व्यथा मांडून त्या लवकरात लवकर म्हणजे कशा करू शकतील याच्याबद्दल आमचे डॉक्टर गुरकुळे साहेब देखील चर्चा करणार आहेत. महाबोधी महाविहाराच्या सन्मानार्थ म्हणजे त्याच्या पुष्टी करण्यात यावी याच्यासाठी 10 ऑगस्टला इंदोऱ्याचा बौद्ध विहार जे जिथं आमचे पूजनीय भंते सुरेश ससाईजी राहतात त्या ठिकाणावरून महाबोधी महाविहार मुक्त हो ह्याच्यासाठी पूज्य भंते सुरेश ससाईजी आणि भारतीय भिक्खू संघ आणि सर्व तमाम जे काही नागपुरामधील बौद्ध मंडळी आहे, बहुजन मंडळी आहे, त्यांच्या पूर्ण सहयोगाने प्रचंड मशाल मोर्चा निघणार आहे 10 ऑगस्टला. तर ही संपूर्ण माहिती देण्यासाठी आमचे तमाम मान्यवर आपणासमोर उपस्थित आहेत. आणि ह्याच्यानंतर मी आदरणीय रामटेके साहेब, इंजिनियर कुलदीपजी रामटेके यांना विनंती करतो की त्यांनी बौद्ध घ्यायचं जे काय अपडेट्स आहेत ते अपडेट द्यावं. धन्यवाद.